नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 6वं प्रकरण त्रिकोण अभ्यासत होतो। मागील भागामध्ये बघा आपण त्रिकोणाच्या समरूपतेची व्याख्या बघितली, त्यावरील उदाहरण सुद्धा आपण बघितले आणि बघा स्वाध्यायामधील उदाहरण सुद्धा आपण त्रिकोणाच्या समरूपतेनुसार सोडवलेली आहेत। चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये त्रिकोणाची समरूपता थोडक्यात समजून घेणार आहोत आणि त्यावरील आधारित प्रमेय की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। चला आता बघा, या ठिकाणी त्रिकोणाची समरूपता आपण मागील भागामध्ये अभ्यासल्याप्रमाणेच जर दोन त्रिकोणांचे अनुरूप कोन एकरूप असतील, त्याचप्रमाणे बघा त्यांच्या अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान असेल, म्हणजे त्यांच्या बाजू एकमेकांच्या समप्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत, हे आपण बघा मागील भागामध्ये सुद्धा अभ्यासलं होतं। बघा यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे की दोन समकोनिक कशाला म्हणतात की ज्या दोन त्रिकोणांचे कोन समान मापाचे असतात। तर दोन समकोनिक त्रिकोणांमध्ये कोणत्याही दोन अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान असते, हा परिणाम बघा ग्रीक गणितज्ञ थेल्स ने दिला होता आणि बघा याला थेल्सचे प्रमेय किंवा समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेय असे म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये थेल्सचे प्रमेय सिद्ध करा असं सुद्धा विचारलं जात असतं आणि थेल्सचं प्रमेय म्हणजे समप्रमाणतेचं मूलभूत प्रमेय की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। चला आता बघा समप्रमाणतेचं मूलभूत प्रमेय आपण अभ्यासू। प्रथम आपण व्याख्या बघून घेऊ। तर समप्रमाणतेचं मूलभूत प्रमेय, जर त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूस समांतर असलेली रेषा बाकीच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या बाजूंवर छेदणारे रेषाखंड त्या बाजूंचे समप्रमाणामध्ये विभाजन करतात। पुन्हा एकदा बघून घ्या की जर त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असलेली रेषा बाकीच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्रिकोणाचे समान गुणोत्तरात विभाजन करते। बघा ही झाली व्याख्या। आता आपण यानंतर बघणार आहोत आकृती, पक्ष, साध्य आणि सिद्धता। बघा आकृती आपली याप्रमाणे येईल। त्रिकोण ABC दिलेला आहे, त्यानंतर बघा रेषाखंड DE, रेषाखंड D आणि E हा BC ला समांतर आहे। रेषाखंड DE हा त्रिकोण ABCच्या बाजू BC ला समांतर आहे। त्याचप्रमाणे बघा D हा AB ला छेदतोय, त्याचप्रमाणे बिंदू E हा AC ला सुद्धा छेदतोय। तर या ठिकाणी हा रेषाखंड त्रिकोणाचे समान गुणोत्तरात विभाजन करतो, म्हणजे AD छेद DB बरोबर AE छेद EC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। चला तर मग प्रथम आपण पक्ष या ठिकाणी बघून घेऊ। पक्ष म्हणजेच काय की जे आपल्याला दिलेलं असतंच ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। पक्ष बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे की त्रिकोण ABC मध्ये रेषाखंड DE BC ला समांतर आहे, त्याचप्रमाणे D हा AB ला आणि E हा AC ला छेदतो, हे आपण पक्षामध्ये लिहून घेऊ। तर त्रिकोण त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC आणि D हा AB ला बिंदू D हा रेषाखंड AB ला, त्याचप्रमाणे बिंदू E कोणत्या बाजूला छेदतोय AC ला, बिंदू E हा रेषाखंड AC ला छेदतो। बघा हे झालं आपलं पक्षामध्ये की त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC, बिंदू D हा AB ला, त्याचप्रमाणे बिंदू E हा बाजू AC ला छेदतो। चला आता साध्य म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे यामध्ये की हा रेषाखंड DE हा त्रिकोण ABC चे समान गुणोत्तरात विभाजन करतो, म्हणजेच AD छेद DB बरोबर AE छेद EC हे आपण साध्यामध्ये लिहून घेऊ। म्हणजेच AD छेद DB बरोबर AE छेद EC याप्रमाणे बघा आपण लिहून घेतलं।
यानंतर सिद्धता आपण बघून घेऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, सिद्धतेमध्ये आता आपल्याला छोटीशी रचना करायची आहे। तर या ठिकाणी बघा आपल्याला रेषाखंड बीई आणि रेषाखंड डीसी काढायचा। रेषाखंड बीई आणि रेषाखंड डीसी आपल्याला काढायचा आहे। त्याचप्रमाणे बघा आपल्याला डीएम लंब एसी काढायचा आहे आणि ईएन लंब एबी ही रचना आपल्याला आकृतीमध्ये करायची आहे। मग चला सिद्धतेमध्ये आपण लिहून घेऊ की रेषाखंड बीई आणि रेषाखंड सीडी काढू। रेषाखंड बीई आणि रेषाखंड सीडी काढू। त्याचप्रमाणे बघा आता आपल्याला डीएम लंब एसी, त्याचप्रमाणे डीएम लंब एसी, डीएम लंब एसी आणि ईएन लंब एबी आणि ईएन लंब एबी काढू। बघा ही रचना आपण केलेली आहे। आता यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हा सर्वांना माहितीच आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला पाया गुणिला त्यावरील लंब उंची। चला हे सूत्र आपण पहिल्यांदा लिहून घेऊ। त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला त्यावरील लंब उंची याप्रमाणे। मग चला आता विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे त्रिकोण एडीई, प्रथम आपण त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ घेऊ। आता या ठिकाणी त्रिकोण एडीई मध्ये पाया एडी आणि त्यावरील लंब ईएन, त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला, आता त्रिकोण एडीई मध्ये पाया काय राहील एडी आणि त्यावरील लंब उंची ईएन, 1/2 गुणिला एडी गुणिला ईएन। त्याचप्रमाणे बघा आता आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ आपण काढून घेऊ। त्रिकोण एडीई चे संलग्न त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ आपण काढू। त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला, आता त्रिकोण बीडीई मध्ये पाया डीबी आणि त्यावरील लंब उंची ईएन, 1/2 गुणिला पाया डीबी गुणिला ईएन। आता बघा त्रिकोण एडी चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ या दोघांचा आपण गुणोत्तर घेऊ। आणि बघा 9वी मध्ये आपण शिकलो होतो की त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ त्याला आपण एडीई असं लिहितो, त्याला सुद्धा त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ असंच म्हणतात। आपण 9वी मध्ये शिकलो होतो की त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ म्हणजेच एडीई नुसतं लिहिलं तरी चालेल, म्हणजेच याला त्रिकोण एडी चे क्षेत्रफळ असं सुद्धा म्हणतात। यानंतर बघा आता त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ म्हणजेच आपण थोडक्यात असं लिहू बीडीई चे क्षेत्रफळ। याचा अर्थ असा होतो की त्रिकोण एडी चे क्षेत्रफळ भागिला त्रिकोण बीडीई चे क्षेत्रफळ। इयत्ता 9वी मध्ये आपलं झालेलं आहे। यानंतर आपण क्षेत्रफळ लिहून घेऊ 1/2 गुणिला एडी गुणिला ईएन आणि बीडी चे क्षेत्रफळ त्याचं सुद्धा आपण सूत्र लिहून घेऊ, ते 1/2 गुणिला डीबी गुणिला ईएन याप्रमाणे। मग या ठिकाणी बघा आता कॅन्सल काय काय करता येईल आपल्याला, 1/2 कॅन्सल करता येईल। त्याचप्रमाणे बघा ईएन सुद्धा आपल्याला कॅन्सल करता येईल, म्हणजेच राहिलं काय फक्त या ठिकाणी एडी छेद डीबी बरोबर एडी छेद डीबी। तर याला आपण विधान 1 असं नाव देऊ। चला आता यानंतर पुढचा भाग आता आपल्याला बघायचा आहे। मग पहिल्यांदा आपण त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ की ज्याचा पाया एई असेल, पहिल्यांदा आपण काय घेतलं होतं त्रिकोण एडीई की ज्याचा पाया एडी होता। आता त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ घेऊ आपण की ज्याचा पाया एई असेल। मग चला आता त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला, आता या ठिकाणी पाया एई आणि त्यावरील लंब डीएन, 1/2 गुणिला पाया एई गुणिला त्यावरील लंब डीएन याप्रमाणे। आणि पुढचं बघा त्याला संलग्न त्रिकोण
त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ, त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ, त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला, आता पाया काय येईल यामध्ये EC आणि त्यावरील लंब DM. चला आता या ठिकाणी 1/2 गुणिला पाया EC गुणिला लंब DM याप्रमाणे. मग चला आता मागील प्रमाणेच या दोघांचं आपण गुणोत्तर घेऊ. म्हणजेच बघा आपल्याला असं लिहिता येईल की ADE चे क्षेत्रफळ भागिला त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ बरोबर. मग चला आता आपण उजवी बाजू सुद्धा लिहून घेऊ. 1/2 गुणिला AE गुणिला DM पुन्हा भागिला 1/2 गुणिला CD चे क्षेत्रफळ म्हणजेच EC गुणिला DM. चला आता यामध्ये कॅन्सल काय काय करता येईल आपल्याला 1/2 आणि DM. म्हणजेच आता या ठिकाणी आपलं राहिलेलं काय आहे AE भागिला EC. बघा आता याला आपण विधान 2 असे नाव देऊन घेऊ. आता यानंतर बघा त्रिकोण BDE आणि त्रिकोण CDE हे दोन्ही त्रिकोण पाया DE वर आलेले आहेत. आणि बघा DE BC ला समांतर आहे आणि आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो होतो की जर दोन त्रिकोण हे समान पायावर आलेले असतील तर दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान असते. हे आपण इयत्ता 9वी मध्ये बघितलं होतं. मग चला आता आपल्याला हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे की त्रिकोण BDE आणि त्रिकोण CDE हे दोन्ही त्रिकोण, बघा हे विधान लिहिणं खूप आवश्यक आहे. हे दोन्ही त्रिकोण पाया DE वर आहेत आणि बघा DE कोणत्या बाजूला समांतर आहे BC आणि DE समांतर BC. बघा आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो होतो की जर दोन रेषा एकमेकांना समांतर असतील आणि समान पायावर आलेले दोन त्रिकोण त्या दोघांचे क्षेत्रफळ समान असते. म्हणजेच DE समांतर BC. म्हणजेच यावरून आपल्याला असं लिहिता येईल म्हणून त्रिकोण BDE चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ. बघा याला आपण विधान 3 असे नाव देऊ की दोन समांतर रेषांमध्ये आलेले दोन त्रिकोण त्याचप्रमाणे पाया त्यांचा समान असेल तर ते दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे समान असेल. याला आपण विधान 3 नाव दिलं. म्हणजेच बघा आता यावरून विधान 1, 2 आणि 3 वरून विधान 1, 2 आणि 3 वरून आपण या ठिकाणी आता डायरेक्ट लिहू शकतो की AD छेद DB बरोबर AE भागिला EC. बघा आपण विधान 1, 2 आणि 3 वरून की AD छेद DB बरोबर AE छेद EC. बघा आपलं हे या ठिकाणी साध्य झालेलं आहे की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर या रेषेमुळे त्या त्रिकोणाचे दोन समान भागांमध्ये विभाजन होते. म्हणजेच AD छेद DB बरोबर AE छेद EC. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रमेय या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता बघा हे या प्रमेयावरूनच आपल्याला आकृतीवरून असं सुद्धा सिद्ध करता येऊ शकतं की AD छेद AB बरोबर AE छेद AC हा परिणाम सुद्धा आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच बघा AD छेद AB बरोबर AE छेद AC हा परिणाम सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा परिणाम सुद्धा आपण घेऊ की DB छेद AB बरोबर EC छेद AC हा परिणाम सुद्धा आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल DB छेद AB बरोबर EC छेद AC. समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयावरून बघा हे दोन परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतात आणि याचा उपयोग तुम्हाला उदाहरण सोडवताना करायचा असेल. चला हे प्रमेय आपल्याला या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता बघा यानंतर याच प्रमेयाचं प्रतिप्रमेय. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूस समांतर असते. हे पहिल्या प्रमेयाचं प्रतिप्रमेय आहे. पुन्हा एकदा बघून घ्या की जर एखादी रेषा
त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर ती रेषा ही तिसऱ्या बाजूला समांतर असते. चला आता बघा या प्रमेयावर आधारित स्वाध्याय 6.2 आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा पुस्तकामध्ये आपल्याला आकृती दिलेलीच होती. आकृती 1 आणि 2 आपल्याला दिलेली आहे. आता या ठिकाणी आणि आपल्याला असं पण दिलेलं आहे की DE समांतर BC. दोन्ही आकृत्यांमध्ये बघा DE समांतर BC. पुन्हा दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तेच मिळतंय DE समांतर BC. आणि बघा प्रत्येक बाजूंचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आकृती 1 मध्ये आपल्याला शोधायचं आहे EC. हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर या दोन्ही उदाहरणांमध्ये आपण समप्रमाणतेचं मूलभूत प्रमेय याचा आपण उपयोग करणार आहोत. मग चला आता प्रथम आकृती 1 वरून हे उदाहरण आता आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. आकृती 1 वरून आणि आपण समप्रमाणतेचा मूलभूत प्रमेय शिकलो होतो. समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयावरून चला आता प्रमेयाचा इथे उपयोग करायचा आपल्याला. DE BC ला समांतर आहे आणि D हा AB ला त्याचप्रमाणे E हा AC ला छेदतो. तर समप्रमाणतेचं मूलभूत प्रमेय AD छेद DB बरोबर AE छेद EC. चला आता यामध्ये अनुक्रमे आपण किमती टाकून घेऊ. AD या बाजूचं माप आपल्याला दिलेलंच आहे 1.5 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे बघा DB या बाजूचं माप दिलेलं आपल्याला 3 सेंटीमीटर. चला मग आता पुढे AEचं माप दिलं आपल्याला 1 सेंटीमीटर. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे आता इथे EC. मग आता या ठिकाणी बघा EC शोधायचं आहे तर आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. म्हणजेच बघा आपल्याला मिळेल या ठिकाणी EC बरोबर तिरकस गुणाकार केल्यानंतर 3 गुणिला 1 भागिला 1.5 या पद्धतीने तिरकस गुणाकार करून बघा आपल्याला मिळालं 3 गुणिला 1 भागिला 1.5. मग चला आता या ठिकाणी दशांश चिन्ह आपण काढून घेऊ कारण की 3 गुणिला 1 म्हणजे 3च राहील भागिला 1.5. दशांश चिन्ह काढल्यानंतर बघा 10 येतील तो अंशामध्ये राहील म्हणजेच 3 गुणिला 10 भागिला 15. 3 गुणिला 10 म्हणजेच 30 भागिला 15. 15 ने 30 ला भाग देता येतोय. EC बरोबर 15 1 15 15 दुनी 30 म्हणजेच 2 सेंटीमीटर. बाजू ECचं माप मिळालं आपल्याला 2 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने आकृती 1 वरून आपण ECचं माप शोधलं. आता आकृती 2 मध्ये आपल्याला बाजू ADचं माप शोधायचंय. मग चला आता आकृती 2 वरून मग चला आता गुणोत्तर समप्रमाणतेचा मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून AD छेद DB बरोबर AE छेद EC. AD छेद DB बरोबर AE छेद EC. आता यामध्ये अनुक्रमे आपण किमती ठेवून ADचं माप आपल्याला शोधायचं असेल. त्यानंतर बघा DB आकृतीमध्ये दिलेलं आहे 7.2 सेंटीमीटर 7.2. यानंतर बघा AEचं माप आहे 1.8 भागिला ECचं माप आहे इथे 5.4 सेंटीमीटर 5.4 सेंटीमीटर. मग चला आता या ठिकाणी पुन्हा तिरकस गुणाकार करून म्हणजेच AD बरोबर 7.2 गुणिला 1.8 भागिला 5.4 या पद्धतीने. मग चला आता बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये अनुक्रमे आपण दशांश चिन्ह सोडून घेऊ की जेणेकरून मग आपल्याला भाग देताना या ठिकाणी सोपं जाईल. मग चला आता या ठिकाणी बघा 7.2 गुणिला 1.8 म्हणजेच बघा इथे दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे. इथे सुद्धा दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणजेच आपल्याला 72 गुणिला 18 आणि भागीला येईल इथे 100 कारण 2 दशांश चिन्ह आपण सरकवले म्हणजे 10 गुणिला 10 100. 5.4 दशांश चिन्ह आपण सरकून काढून घेऊ म्हणजे 54 आणि वरती अंशामध्ये येईल 10 या पद्धतीने. मग चला आता बघा इथे 0 0 कॅन्सल आणि बघा आता पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला भागाकाराची प्रक्रिया करायची आहे. 18 ने 54 ला डायरेक्ट भाग देता येतोय. 18 त्रिक 54 म्हणजेच 3. मग चला आता 72 भागीला 10 गुणिला 3. मग 3 ने आपण 72 ला भाग देऊन घेऊ. 3 1 3. त्यानंतर बघा 3 2 6 1 उरला 2 12 3 चौक 12 म्हणजेच 24 भागीला 10 म्हणजेच बघा बाजू AD बरोबर 24 भागीला 10 आहे म्हणजे दशांश चिन्हामध्ये येईल 2.4 सेंटीमीटर. बघा ADचं माप शोधलं आपण
4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने बघा स्वाध्याय 6.2 यामधील पहिले उदाहरण हे पूर्ण झालेले आहे. चला आता दुसरं उदाहरण बघा. आता बिंदू ई आणि एफ हे त्रिकोण पीक्यूआरच्या बाजू अनुक्रमे पीक्यू आणि पीआर वर आहेत. तर खालील प्रत्येक विकल्पात ईएफ समांतर क्यूआर आहे की नाही ते आपल्याला तपासायचे. म्हणजे बघा आता परत या ठिकाणी समप्रमाणतेचा मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून ईएफ समांतर क्यू आहे की नाही ते सांगायचे. म्हणजे दोन्ही गुणोत्तर हे समान मिळायला पाहिजे. चला आता आपल्याला विकल्प 1, 2 आणि 3 दिलेला आहे. बघा आकृतीवरून त्रिकोण पीक्यूआर मध्ये ई आणि एफ अनुक्रमे पीक्यू आणि पीआर चे छेदनबिंदू आहेत आणि आपल्याला ईएफ समांतर क्यूआर आहे की नाही ते तपासायचे. मग आता पहिला विकल्प घेऊ आपण. पहिल्या विकल्पामध्ये बघा आपल्याला पीई बरोबर 3.9, ई क्यूचं माप दिलंय 3, पीएफचं माप 3.6 आणि एफ आरचं माप दिले 2.4 सेंटीमीटर. मग समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला काय लिहिता येईल. पीई छेद ई क्यू, पीई छेद ई क्यू बरोबर पीएफ छेद एफ आर या पद्धतीने. मग आता चला तर यामध्ये अनुक्रमे आपण किमती ठेवून घेऊ. पीईचं माप बघा उदाहरण 1 मध्ये 3.9, ई क्यूचं माप दिलंय 3 सेंटीमीटर भागिले 3 बरोबर पीएफ 3.6 आणि एफ आरचं माप दिले 2.4. बघा हे सोडवल्यानंतर आपल्याला दोन्ही गुणोत्तर हे समान मिळायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की ईएफ समांतर क्यू आर आहेत. मग चला तर या ठिकाणी 3.9 भागिला 3 याला 3ने भाग देता येतोय की नाही ते आपण बघून घेऊ. बघा 3 3, 3.9 ला सुद्धा 3ने भाग देता येतोय. 3 3 आणि 3 3 9 म्हणजेच 1.3 भागिला आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाग देता येतोय की नाही ते आपण बघून घेऊ. दोघांना 3.6 आणि 2.4 ला दशांश चिन्ह काढल्यानंतर 36 भागिला 24 आहे. व दोघांना 12ने भाग देता येतोय. 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36, 2 छेद म्हणजे 3 छेद 2 आहे. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 1.3 भागिला 1 बरोबर 3 भागिला 2 आहे. 3ला 2ने जर भाग दिला आपण 1.3 भागिला 1 बरोबर बघा 1 त्यानंतर 3ला जर भाग दिला 2 तर 1.5 भागिला 1. म्हणजेच दोन्ही गुणोत्तर समान आहेत का तर नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल की पीई छेद ई क्यू नॉट इक्वल्स टू पीएफ भागिला एफ आर. म्हणजेच बघा की ईएफ समांतर क्यू आर नसेल. चला दुसरा विकल्प आपण या ठिकाणी घेऊ. आणि दुसऱ्या विकल्पामध्ये बघा पीई बरोबर 4, क्यूई 4.5, पीएफचं माप दिलंय 8 आणि आरएफचं माप दिलंय 9. चला आता पहिल्यांदा गुणोत्तर आपण लिहून घेऊ की पीई भागिला ई क्यू बरोबर पीएफ भागिला एफ आर. चला आता यामध्ये सुद्धा आपण किमती टाकून घेऊ. पीईचं माप या दुसऱ्या विकल्पात दिलंय 4, ई क्यूचं माप दिलंय 4.5, यानंतर पीएफ म्हणजेच 8 आणि आरएफचं माप दिलंय आपल्याला 9. चला आता पुढे आता दशांश चिन्ह बघा आपण आपल्या सोयीसाठी काढून घेऊ. 4.5 आहे छेदामध्ये 4.5 आहे. दशांश चिन्ह काढलं तर अंशामध्ये 10 येतील. 10 गुणिला 4 म्हणजेच 40 भागिला 45 बरोबर 8 भागिला 9 आपण जसेचे तसा ठेवू. 40 भागिला 45 दोघांना बघा 5ने भाग देता येतोय. 5 8 40, 5 9 45 म्हणजेच बघा 8 भागिला 9 बरोबर 8 भागिला 9 दोन्ही समान मिळत आहे. गुणोत्तर समान आहे. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल की पीई छेद ई क्यू बरोबर पीएफ भागिला एफ आर. म्हणजेच यावरून असं म्हणता येईल आपल्याला की ईएफ समांतर क्यू आर आहेत. म्हणजे दुसरा विकल्प ईएफ समांतर क्यू आर आहे. त्यानंतर चला आता तिसरा विकल्प सुद्धा बघून घेऊ. आणि सर्वांच्या किमती दिल्या आपल्याला पीई बरोबर तिसऱ्या विकल्पामध्ये पीक्यू बरोबर 1.28, पीआर बरोबर 2.56, पीई बरोबर 0.18 आणि पीएफ बरोबर 0.36. बघा आपल्याला पीक्यू दिलेला आहे त्याचप्रमाणे पीई आणि पीआर दिलेला आहे आणि पीएफचं माप दिलेलं आहे. तर आपण समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयाचे 2 परिणाम बघितले होते. त्यापैकी एकाचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत.
बघा एडी छेद डीबी, एडी छेद एबी बरोबर एई छेद एसी या प्रमेयाचा उपयोग करून चला आता समप्रमाणटीचं मूलभूत प्रमेय पीई भागीला पी क्यू बरोबर पीएफ भागीला पी आर. चला आता यामध्ये अनुक्रमिक किमती ठेवून पीईचे माप दिले बघा तिसऱ्या विकल्पामध्ये 0.18, पी क्यूचं माप दिलंय 1.28 बरोबर पीएफचं माप दिलंय 0.36 आणि पी आर या बाजूचं माप दिलंय 2.56. बघा आता दोन्ही गुणोत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत, दशांश चिन्ह इथे सुद्धा 2 संख्या आहेत. त्याचप्रमाणे दशांश चिन्हानंतर अंश आणि छेदमध्ये 2 संख्या येतात. ते जर आपण सरकवले तर 100 येत आहे, तो 100 अंश आणि छेदमध्ये कॅन्सल होतोय. म्हणजे आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल 18/128. दशांश चिन्ह काढल्यानंतर बघा 100 आणि 100 अंश आणि छेदमध्ये येतोय, तो कॅन्सलच होईल म्हणून आपण डायरेक्ट लिहिलं 18/128 बरोबर 36/256. माझा या ठिकाणी बघा दोनांनी आपण याला भाग देऊन घेऊ. बेनम 18 बेसक 12 बेचोकाळ. त्याचप्रमाणे बघा 4ने 36 आणि 256ला भाग देता येईल. 4 नम 36. त्याचप्रमाणे बघा 4 सक 24 आणि 4 चोक 16. म्हणजे बघा गुणोत्तर मिळते आपल्याला या ठिकाणी 9/64 बरोबर 9/64. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा विकल्प सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. तर म्हणजेच आपल्याला पीई भागीला पी क्यू बरोबर पीएफ भागीला एफ आर समान आहे. म्हणजेच यावरून म्हणता येईल आपल्याला की EF समांतर QR तिसऱ्या विकल्पासाठी योग्य आहे किंवा बरोबर आहे. बघा आता स्वाध्याय 6.2 मधील प्रश्न दुसरा सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि याचप्रमाणे बघा 6.2 हा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 6वं प्रकरण त्रिकोण अभ्यासत होतो. मागील भागामध्ये आपण स्वाध्याय 6.2 यामध्ये उदाहरणं बघितले. आता या भागामध्ये 6.4 प्रमेय आपण बघून घेऊ की त्रिकोणाच्या समरूपतेचा सिद्धांत. आपण त्रिकोणाच्या समरूपतेची व्याख्या बघितलीच होती की 2 त्रिकोणांमध्ये त्यांचे कोन समान असतील आणि त्यांच्या बाजू एकमेकांच्या समप्रमाणात असतील तर अशा त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. आता बघा त्या त्रिकोणाच्या समरूपतेचा सिद्धांत आपण या ठिकाणी बघून घेऊ. बघा आपण पाहिले की जर 2 त्रिकोणांचे कोन समान असतील आणि त्यांच्या अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान असेल तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. म्हणजे बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF यामध्ये कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E आणि कोन C एकरूप कोन F. म्हणजे बघा एका त्रिकोणाचे कोन आणि दुसऱ्या त्रिकोणाचे कोन दोन्ही कोनांची मापे समान आहेत, म्हणजे त्यांचे कोन समान आहेत. त्याचप्रमाणे बघा त्यांच्या बाजू सुद्धा एकमेकांच्या समप्रमाणात, त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर समान आहे. म्हणजेच AB छेद DE बरोबर BC छेद EF बरोबर CA छेद FD. तर त्रिकोण ABC हे समरूप त्रिकोण DEF आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत. त्याचप्रमाणे बघा आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF, कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E आणि कोन C एकरूप कोन F समान आहेत. दोघांचे कोन समान. त्याचप्रमाणे बघा त्यांच्या बाजू AB शी एकरूप बाजू DE, त्यानंतर बघा BC शी एकरूप बाजू EF आणि AC शी एकरूप बाजू DF तयार होईल. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत. यानंतर बघा त्रिकोणाच्या समरूपतेच्या अटी या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिली अट आहे कोन कोन. तर चला आता याची व्याख्या आपण बघून घेऊ. जर एका त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन्ही कोनांशी समान असेल तर ते दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात आणि हे दोन्ही त्रिकोण कोन कोन या अटीनुसार समरूप असतील. पुन्हा एकदा बघून घ्या की जर एका त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी समान असेल तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. ही झाली बघा त्रिकोणाच्या समरूपतेची कोन कोन ही अट. यानंतर बघा पुढची अट आपण बघून घेऊ की त्रिकोणाच्या समरूपतेची बाजू 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 अट. जर एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजूंशी समप्रमाणात असतील
तर ते दोन्ही त्रिकोण बाजू 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 या अटीनुसार समरूप असतात. ही झाली बाजू 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 ही अट. चला आता पुढची अट आपण बघून घेऊ. त्रिकोणाच्या समरूपतेची बाजू कोन बाजू ही अट. चला द्यायची व्याख्या की जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी अंतर्गत केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजू आणि त्यांनी अंतर्गत केलेल्या कोनाशी समरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण बाजू कोन बाजू या अटीनुसार समरूप असतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या अटी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता बघा, या अटींवर आधारित पुढचं महत्वाचं प्रमेय की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे, प्रमेय 6.6 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ. आणि असं विधान दिलेलं आहे की दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या अनुरूप बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गाबरोबर असते. पुन्हा एकदा एक विधान बघून घ्या की दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या अनुरूप बाजूंच्या गुणोत्तराच्या सम वर्गाबरोबर असतात. मग चला आता या ठिकाणी आकृती बघा, आपल्या समोर दिलेली दिसते. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. दिलेल्या विधानाप्रमाणे की दोन समरूप त्रिकोण म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दोघांचे क्षेत्रफळ समरूप आहेत. मग चला आता पक्षमध्ये या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल. दिलेल्या विधानावरून आपण पक्ष लिहून घेऊ की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दिलेले समरूप दिलेले आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप दिले आहे. म्हणजे बघा, आता या ठिकाणी गणितिक भाषामध्ये आपल्याला असं लिहिता येईल की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे कोन आणि त्यांच्या बाजू एकमेकांच्या समप्रमाणात असतील. चला आता साध्य आपल्याला असं लिहिता येईल की या दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या अनुरूप बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा बरोबर असते. म्हणजे साध्यमध्ये आपल्याला असं लिहिता येईल त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या अनुरूप बाजू म्हणजेच AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR यांच्या अनुरूप बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गाबरोबर असते. म्हणजेच यांचा आपण वर्ग घेऊ या पद्धतीने. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ दोघांचे क्षेत्रफळ त्यांच्या अनुरूप बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. चला आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला सिद्धता आता आपल्याला बघायची आहे. सिद्धतेमध्ये बघा, आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक रचना करायची आहे. आता बघा, रचनेमध्ये आपण या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये एक लंब काढून घेऊ AN. त्याचप्रमाणे त्रिकोण PQR मध्ये सुद्धा आपण एक लंब काढणार आहोत बाजू BC वर. आता त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर आपण एक लंब काढू AM लंब BC. आता बघा, AM लंब BC असल्यामुळे कोन M हा काटकोन तयार होईल. त्याचप्रमाणे त्रिकोण PQR मध्ये सुद्धा आपल्याला बाजू QR वर लंब काढायचा आहे. आणि बघा, PN लंब QR PN लंब QR असल्यामुळे N हा काटकोन तयार होईल. ही रचना आपण या ठिकाणी केलेली आहे. चला आता सिद्धतेमध्ये आपण रचना लिहून घेऊ की त्रिकोण ABC मध्ये आपण रचना केली होती की AM लंब BC आणि त्रिकोण PQR मध्ये PN लंब QR काढू. बघा, ही रचना आपण केलेली आहे. आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पुन्हा सूत्राचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे. माझा चला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र लिहून घेऊ. इथे त्रिकोणाचे
क्षेत्रफळ बरोबर सूत्र तुम्हाला माहितीच आहे 1/2 गुणिला पाया आणि त्यावरील लंब उंची या पद्धतीने. मग चला आता या ठिकाणी पहिल्यांदा घेऊ आपण त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ. ABC चे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिला पाया BC आणि त्यावरील लंब AM. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया BC आणि त्यावरील लंब घेऊ आपण AM. त्यानंतर बघा त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. सूत्राचा उपयोग करून पहिल्यांदा आकृतीमध्ये बघून घ्या. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 1/2 गुणिला पाया QR आणि त्यावरील लंब PN. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया QR आणि त्यावरील लंब PN. बघा दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण इथे घेऊ. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल की ABC चे क्षेत्रफळ भागीला त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर. मग त्यांच्या सूत्राप्रमाणे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 1/2 गुणिला त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला BC गुणिला AM आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ मध्ये 1/2 गुणिला QR गुणिला PN. बघा आता विद्यार्थी मित्रांनो दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण इथे घेतलेलं आहे. आता या ठिकाणी कॅन्सल काय काय करता येईल आपल्याला 1/2 कॅन्सल करता येईल. म्हणजेच या ठिकाणी काय काय राहिलेलं आहे बघा ABC चे क्षेत्रफळ भागीला PQR चे क्षेत्रफळ बरोबर BC गुणिला AM भागीला QR गुणिला PN. याला आपण विधान 1 असे नाव देऊ. यानंतर बघा आता बघा पुढील भाग आपण घेऊ. त्रिकोण ABM लंब काढल्यामुळे बघा दोन त्रिकोण आपल्याला मिळत आहेत ABM आणि ACM मध्ये. मग त्रिकोण ABM आपण घेऊ. त्याचप्रमाणे बघा आता त्रिकोण PQR मध्ये लंब टाकल्यामुळे आपल्याला एक त्रिकोण घेता येईल यामधील त्रिकोण PQN मध्ये. आता यानंतर बघा त्रिकोण ABM आणि त्रिकोण PQN मध्ये. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये बघा कोन B एकरूप कोन Q. कोन B एकरूप कोन Q कारण पक्षमध्ये आपण बघितलं होतं बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहे त्यांच्यामुळे त्यांचे कोन सुद्धा कसे येतील समान मापाचे येतील. तर त्रिकोण ABM आणि त्रिकोण PQN मध्ये कोन B एकरूप कोन Q कारण पक्ष किंवा तुम्ही दिले आहे असं सुद्धा म्हणू शकतात. यानंतर बघा कोन M एकरूप कोन N. बघा या ठिकाणी आता कोन M लंब असल्यामुळे 90 मापाचं तयार होईल. AM लंब BC तर M हा 90. त्याचप्रमाणे बघा PN लंब QR असल्यामुळे N हा सुद्धा काटकोन तयार होईल. M आणि N दोन्ही समान मापाचे आहेत म्हणजेच कोन M एकरूप कोन N कारण की दोन्ही काटकोन. तर आता या ठिकाणी बघा समरूपतेची कोणत्या अटीचा आपल्याला उपयोग करता येईल तर त्रिकोण ABM आणि त्रिकोण PQN दोन्ही कोन म्हणजेच कोन या अटीचा उपयोग करून त्रिकोण ABM आणि त्रिकोण PQN हे समरूप आहेत. तर त्रिकोण ABM समरूप त्रिकोण PQN समरूपतेची या अटीनुसार तर या ठिकाणी बघा आता दोन्ही त्रिकोण समरूप आहे म्हणजे त्यांच्या बाजू एकमेकांच्या समप्रमाणात असतील. म्हणजेच AM शी समरूप PN ABM समरूप त्रिकोण PQN असल्यामुळे त्यांच्या बाजू एकमेकांच्या समप्रमाणात म्हणजेच AM शी एकरूप बाजू PN. त्याचप्रमाणे बघा AB शी एकरूप बाजू कोणती येईल PQ. AM छेद PN बरोबर AB छेद PQ आपण यावरून घेतलेलं आहे. याला आपण नाव देणार आहोत विधान 2. AM छेद PN बरोबर AB छेद PQ. परंतु बघा आता आपल्याला या ठिकाणी पक्षमध्ये आपण बघितलं होतं
पक्षमध्ये आपण बघितलं होतं की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर समरूप आहेत, म्हणजे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर याचा उपयोग करून, परंतु त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, आता बघा दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच त्यांच्या बाजू सुद्धा एकमेकांच्या समप्रमाणात असतील, म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल की AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. याला आपण नाव देणार आहोत विधान 3. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बाजू सुद्धा एकमेकांच्या समप्रमाणात असतील, म्हणजेच बघा यामुळे बघा आता विधान 1 आणि 3 वरून 1 आणि 3 वरून विधान 1 बघून घ्या. एबीसीचे क्षेत्रफळ आणि पीक्यूआरचे क्षेत्रफळ बरोबर बीसी छेद क्यूआर गुणिला एम छेद पीएन, याला आपण विधान 1. आणि बघा विधान 3 एबी छेद पीक्यू बरोबर बीसी छेद क्यूआर बरोबर एसी छेद पीआर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बीसी छेद क्यूआर बरोबर आपल्याला काय लिहिता येईल एबी छेद पीक्यू, कारण की बघा आता इथे गुणोत्तर बीसी छेद क्यूआर गुणिला एम छेद पीएन दिलेलं आहे. आणि बघा दुसऱ्या विधानामध्ये एम छेद पीएन बरोबर एबी छेद पीक्यू दिलेलं, तर फक्त आपण या ठिकाणी विधान 1 आणि विधान 3 वरून या दोघांवरून आपल्याला असं लिहिता येईल विधान 1 आणि 3 वरून ए बी सी चे क्षेत्रफळ भागिला त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर ए बी छेद PQ गुणिला AM छेद PM. विधान 1 आणि 3 वरून बघा 1 मध्ये BC छेद QR आणि विधान 3 BC छेद QR म्हणजे कोणतं माप टाकलं आपण AB छेद PQ, कारण सर्व बाजूंचे गुणोत्तरे समान आहेत म्हणून BC छेद QR च्या ठिकाणी आपण AB छेद PQ हे माप टाकलं AB छेद PQ गुणिला AM छेद PM. आता बघा पुढील विधान 2 वरून, आणि बघा विधान 2 आपल्याला दिलेलं होतं की AM छेद PN बरोबर AB छेद PQ. विधान 2 वरून मग आपण इथे असं लिहून घेऊ की त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ भागिला त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर AM छेद PN बरोबर AB छेद PQ. म्हणजे बघा AM छेद PN च्या ठिकाणी आपल्याला कोणती किंमत टाकायची आहे AB छेद PQ. चला आता विधान 2 वरून AB छेद PQ भागिला AB छेद PQ गुणिला AM छेद PN च्या ठिकाणी विधान 2 वरून आपल्याला AB छेद PQ माप टाकलं. आता या दोघांचा गुणाकार AB गुणिला AB म्हणजेच AB चा वर्ग, PQ गुणिला PQ म्हणजेच PQ चा वर्ग. आता बघा पुन्हा विधान 3 चा उपयोग करून, कारण दोन्ही त्रिकोण समरूप आहे आणि त्यांच्या बाजू सुद्धा एकमेकांच्या समप्रमाणात आहे आणि त्याच्या बाजूंचे गुणोत्तर हे समान दिलेले आहे. आणि बघा आपण सिद्ध केले की AB छेद PQ चा वर्ग, त्याचप्रमाणे बघा आपल्याला असं म्हणता येईल की BC छेद QR चा सुद्धा वर्ग तयार होईल आणि AC छेद PR चा सुद्धा वर्ग तयार होईल, कारण यांच्या बाजूंचे गुणोत्तर हे समान दिलेले आहे. तर यावरून आपल्याला असं लिहिता येईल विधान 3 चा उपयोग करून, विधान 3 चा उपयोग करून विधान 3 चा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल किंवा विधान 3 वरून त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ भागिला त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर AB छेद PQ हे आपण सिद्ध केलेलंच आहे बरोबर BC छेद QR यांचा सुद्धा वर्ग तयार होईल आणि AC छेद PR यांचा सुद्धा वर्ग तयार होईल. कारण एक बाजू आपण सिद्ध केली तर विधान 3 वरून सर्व बाजूंचे गुणोत्तर समान असते, त्याच्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल की BC छेद QR चा वर्ग बरोबर AC छेद PR चा वर्ग. बघा या ठिकाणी हे प्रमेय सिद्ध झाले आहे, सिद्ध होईल. आणि बघा हे प्रमेय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. अशा पद्धतीने बघा आपले हे प्रमेय या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. धन्यवाद.